शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या हजरत तुराबुल हक यांच्या उरूस यात्रेत काळानुरूप बदल होत आहे। पूर्वी पहाटे 4 पर्यंत चालणारा उरूस आता रात्री 10 वाजल्यानंतर सामसूम होत आहे। त्यात ठेका पद्धत सुरू झाल्याने दुकानांचे भाडे चौपट झाले। ठेकेदार आणि पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे दुकाने लवकर बंद करावी लागत असल्याने प्रचंड नुकसान होत असल्याने व्यापारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचं पाहायला मिळत आहे। सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून हजरत तुराबुल हक यांच्या उरूस यात्रेत देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात। याबरोबर व्यापारी देखील विविध वस्तू आणि साहित्यांची दुकाने या ठिकाणी लावतात। 10 दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल या ठिकाणी होत असते। 10 दिवसातील हे आर्थिक गणित काही चाणाक्ष मंडळींच्या लक्षात आल्यापासून उरूसात दुकाने लावण्यासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली। या स्पर्धेतून वक्फ बोर्डाने निविदा प्रक्रिया सुरू केली। निविदा प्रक्रियेत ठेकेदारांसह राजकीय मंडळी आता उतरली आहे। त्यामुळे कोटीमध्ये बोली लागू लागलेली आहे। मग ही रक्कम वसूल करण्यासाठी दुकानाची भाडेवाढ केली जाते। सध्या उरूस यात्रेत दुकाने, हातगाड्या, मीना बाजारमधील स्टॉलला चौपट भाडं आकारलं जाते। आधीच पूर्वीसारखी उरूसात गर्दी होत नाही, त्यात वेळेचं बंधन, त्यामुळे व्यापाऱ्यांच्या धंद्यावर परिणाम होऊन आर्थिक उत्पन्न घटले। परिणामी नुकसान होत असल्याचं व्यापाऱ्यांमधून बोललं जातंय। पाहूयात। परभणी हजरत सय्यद शाह तुराबुल हक रहमतुल्लाह अलैह यांच्या नावानं जे उर्स भरले जाते, हे उर्स भारतातील आणि महाराष्ट्रातील एक नामांकित असा उर्स आहे। भारतामध्ये जे उर्स भरतात ते 2 उर्स भरतात, त्याच्यापैकी एक परभणीचा नामांकित उर्स आहे। मी लहानपणापासून बघतो की परभणीचा उर्स हे 15 दिवसाचा असायचा आणि त्या कारणानं व्यापाऱ्यांना एवढी मुभा असायची की रात्रभर उर्स चालू असायचा आणि जे काही उर्समध्ये इव्हेंट असतात, कव्वाली, मुशायरा, सामने, खेळाचे सामने असतात, ते रात्रभर चालू असायचं। पण काय 5-6 वर्षापासून काय झालं, कोणाची नजर लागली या परभणीच्या उर्साला, हे काय मला कळायला मार्ग राहिलेला नाही की उर्स 10 वाजताच बंद होतं। परभणी शहरातील जे काही नागरिक आहेत, मराठवाड्यातील जे काही नागरिक आहे, महाराष्ट्रातील जे काही नागरिक आहे, हे उर्सामध्ये लोक आपले कामकाज संपुष्टात आणून 8 वाजता 7 वाजता उर्सामध्ये दाखल होतात। अवघ्या त्यांना घंटा 2 घंटा तरी खरेदी विक्री करायला भेटत नसल्यामुळे हा उर्साची पंचायत झाली। याला कोण जबाबदार आहे, हे शासनाने ह्याची चौकशी करून उर्स 15 दिवसाचा करावा आणि उर्साची टायमिंगची मुभा हे रात्रभर चालू असायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे। सलीम इनामदार हजरत सय्यद शाह तुराबुल हक उर्स कमिटीचा सचिव ह्या नात्यानं व्यापारी संघाचा व्यापारी वर्ग आता सध्याच्या घडीला फार त्रस्त व ह्याच्यात आहेत। कारण वेळेअभावी एक तर 10ची वेळ, 10मध्ये त्यांचा एक व्यवसाय होईना, धूळ खात, त्याच्यानंतर त्यांचे माणसं आणि तो जे काही वर्ग आहे ते मोबदला त्यांना भेटना, त्यामुळे व्यापारी वर्ग आजच्या घडीला त्रस्त आहे। अशी जर अवस्था आहे तर काही दिवसामध्ये हे उर्स बंद होण्याचे एक षडयंत्र रचण्यात आलेले आहे असं मला समजले। जे औकफचे जे काही अधिकारी आहे हे फक्त आपलं टेंडर काढून आपला मलिदा लाटण्याचा प्रकार होत आहे। कुठलीही सुविधा नाही तिथे, त्यामुळे लोकांना अडचण व्हायली, त्रस्त व्हायले, भरमसाठ। त्याच्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आणि वेळेचा अभाव आणि जिथं बघा तिथं की काहीतरी सांगतात की त्यांचा रिपोर्ट आला, ह्यांचा रिपोर्ट आला आणि इतक्या वर्षापासून 5-5 वाजता 4-4 वाजता उर्स चालत होता, हे 10ची वाजता। कारण की गोरगरीब लोक, शेतकरी वर्ग, नोकरीदार वर्ग 5-6 वाजता ड्युटी करून घरी जातो। घरी गेल्यानंतर जेवण वगैरे करून बाहेर निघण्यासाठी, लेकरं बाळं घेण्यासाठी, त्याला घरून बाहेर पडण्यासाठी 8:30-9 वाजतात आणि तो एका तासामध्ये ते उर्सामध्ये काय जाईल, काय घेईल, काय बघील, त्यामुळे व्यापाऱ्यांचं हे आतोनात नुकसान होत आहे। आणि ठेकेदारांनी खास करून वेळ वागवण्याची मागणी जिल्हाधिकारी औकफमार्फत करावी किंवा राज्य शासनामार्फत करून त्यांनी वेळ मागून घ्यावा। ठेकेदारांनी सुद्धा त्याकडे लक्ष द्यावे। कमिटीचे सचिव या नात्याने माझ्या जे निदर्शनात आलेलं आहे की उर्सामध्ये 10 वाजले की लगेच पोलीस कर्मचारी बंद करा म्हणून ही ओरड चालू आहे। परराज्यातील व्यापारी आलेले आहेत, त्यांचं आतोनात नुकसान होत आहे, त्यामुळे हे वेळ वाढवण्यात यावी। ये मराठवाड़ा का मुनफरिद उर्स था जो हमा मकसदी प्रोग्राम को लेकर चलता था और इसमें तमाम मज़हब के लोग हिस्सा लेते थे। और गुज़िश्ता 3 साल से यहाँ पर औक़ाफ़ कमेटी ने जो टेंडर का सिस्टम निकाला है, जिसकी वजह से यहाँ के व्यापारी बहुत ज़्यादा मुतासिर हो रहे हैं। हाँ, जैसा कि इसके पहले
झूलों का और लाइट का टेंडर की रिवायत थी, लेकिन गुज़िश्ता 3 साल से यहाँ के वक्फ कमेटी, यहाँ के वक्फ के जो जिम्मेदारान हैं, उन्होंने नुमाइश के दुकानों का भी टेंडर निकाला, जिससे उनको दुकानें बहुत महंगी कीमत में लेनी पड़ रही है। गुज़िश्ता मरतबा भी तकरीबन आधे से ज़्यादा दुकानें खाली थी, इस मरतबा भी आधे के ज़्यादा दुकानें खाली हैं। दुकानों का किराया गुत्तेदार को मजबूरी में 45,000, 35,000, 30,000 में बेचना पड़ा। मजबूरी में पहले शुरू में लोगों ने लिए, लेकिन बाद में जो हमने देखे वहाँ पर व्यापारियों से मुलाकात की, तो परसों के दिन 5,000 में 2 दुकानें, 2 गाले दिए गए। मतलब मजबूर होगा वो टेंडर वाला गुत्तेदार कि जो तो किस तरह से खर्चा निकले। और बाहर के तो कई व्यापारी सिर्फ किराया देकर परभनी छोड़कर चले गए, परभनी में आए थे नहीं। और मुकामी भी जो व्यापारी है वो लोग भी यहाँ पर दुकानें नहीं लगाए, दुकानों का जो किराया है वो देखकर, जिससे 7 तारीख तक तो लोग उर्स में चहल पहल नहीं थी, लोग नहीं थे, व्यापार नहीं था। आज से थोड़ी बहुत पब्लिक वहाँ पर नज़र आ रही है, और वो भी मजबूरी में दुकानदारों को भी महंगे दाम में जो तो सामान बेचना पड़ रहा है। और लोग ज़्यादातर घूमने के हिस्से आ रहे हैं, जो चीज़ शहर में 10 रुपये में मिलती है वहाँ 20 रुपये में क्यों खरीदेंगे। एक तो व्यापारी का नुकसान, आवाम का नुकसान, पब्लिक का भी नुकसान। आप ताल्लुक से हमारी कमेटी ने वक्फ के जिम्मेदारान को, गवर्नमेंट के जो जिम्मेदारान हैं, मुख्यमंत्री तक, अल्पसंख्यक मिनिस्टर तक, पालक मंत्री तक और यहाँ के आमदारों तक हमने निवेदन के ज़रिए मुलाकातें की और उनसे कभी हमारी जो तकलीफ़ें हैं उनके सामने रखे, लेकिन उसका कोई असर नहीं हुआ, कोई हल निकला नहीं। और 2 साल से जो उर्स की टाइमिंग है वो कम कर दी गई। गुज़िश्ता मरतबा 12 दिन का उर्स रखा गया और 10 बजे बंद कर दिया जा रहा था। इस साल भी सिर्फ 2 तारीख से 10 तारीख का उर्स का प्रोग्राम रखा गया है और टाइमिंग 10 बजे तक है। जब ये टाइमिंग का जो मामला ख़त्म किया जाए और दिन जो है जो कम किए जा रहे हैं वो भी जो बढ़ाया जाए। इसमें भी ये टाइमिंग कम करने, दिन करने में भी मुझे एक साजिश की बो आ रही है। मैं टाइमिंग कम होने से और दिन कम होने से व्यापारियों का भी नुकसान है और आवाम का भी बहुत ज़्यादा नुकसान हो रहा है और उर्स ख़त्म होने के कगार पर है। पूर्वी पहाटे 4 वाजेपर्यंत उरूस चालत होता। या यात्रेत रेलचेल पहाटे 4 वाजेपर्यंत असायची, मात्र यावर्षी रात्री 10 वाजल्यानंतर या ठिकाणी सामसूम होताना दिसत आहे। पोलीस जबरदस्तीने दुकाने बंद करायला भाग पाडतायत। विशेष म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकारी चौकीत हजर असल्यास रात्री 11 वाजेपर्यंत दुकाने सुरू असतात। त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे असा प्रश्न व्यापाऱ्यांमधून उपस्थित केला जातोय। उरूस यात्रेत यावर्षी महागाईचा कहर दिसून येतोय। त्यात वाहन पार्किंगचे देखील मनमानी दर लावले जात आहेत। दुचाकीसाठी 50 रुपये, कारसाठी 100, ऑटोसाठी 60, सायकलसाठी 30 रुपये दर आकारले जात आहेत। तर स्थानिक रहिवाशांनी देखील पार्किंग सुविधा देत कमाईचा मार्ग सुरू केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे।